जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली। त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली। जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिलेत। त्यानुसार पोलीस निरीक्षक संजू झाडे यांनी उपनिरीक्षक महादेव पवार व त्यांच्या पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या। 17 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी चोरीचे सोन्याचे दागिने विक्रीसाठी सह्याद्रीनगर परिसरात येणार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सह्याद्रीनगर ते शिंदेमळा रेल्वे ब्रिज परिसरात सापळा रचला। दरम्यान संशयास्पद हालचाली करणाऱ्या 3 युवकांना ताब्यात घेण्यात आलं। चौकशी दरम्यान त्यांची नावं सुदर्शन यादव वय 23, सार्थक सुतार वय 20 आणि मुनी उर्फ बाब्या भाटकर वय 21 असे असल्याचं निष्पन्न झालं। पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम आढळून आली आहे। अधिक चौकशी दरम्यान आरोपींनी आपल्या अन्य साथीदारांसह वारणाली येथील विकास कॉलनी परिसरातील बंद घर फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली। या प्रकरणातील आणखी एका साथीदाराकडे उर्वरित मुद्देमाल असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली। यानंतर पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेला मुद्देमाल पंचासमक्ष ताब्यात घेतला असून पुढील तपासासाठी प्रकरण संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले। संबंधित आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।